या स्पर्धेसाठी ज्या ट्रॉफीज दिले जाणार आहेत अर्थात राजगुरू चषक, मला वाटतंय आपल्या परिसरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये एवढी मोठी ट्रॉफी पहिल्यांदाच कोणत्या स्पर्धेमध्ये असेल. अतिशय मोठा कारण जवळपास 5-5.5 फूट उंचीची ट्रॉफी राजगुरू नगर चषक संध्याकाळी कोण उंचावणार याविषयी आपल्याला नक्कीच प्रश्न आहे. परंतु जो खेळ या स्पर्धेमध्ये खेळला आहे सातत्यानं विजय मिळवलेले संघ, जे पराभूत झालेले संघ आहेत त्यांनी सुद्धा दर्जेदार खेळ केला होता. परंतु काही चुका त्या संघाला नक्कीच सहन करावं लागल्या किंवा चुकांना टाळता आलं नाही आणि ते संघ या स्पर्धेच्या बाहेर गेले. त्यामध्ये राजगुरू फायटर संघ देखील या स्पर्धेतून परतला होता. महेश जाधव वॉरियर संघाला देखील परतावं लागलं होतं. आणि सोमनाथ भाऊ तरस अकॅडमी सावरदरी हा संघ, चाकण रॉयल्स, हे 4 संघ या स्पर्धेतून माघारी परतले आणि 4 संघांनी आज उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला. अजून 4ही संघांचं आव्हान या स्पर्धेमध्ये आहे. कोणताही संघ बाहेर गेला नाही. या सामन्यातून एक संघ ठरणार आहे. जो पराभूत होईल तो या स्पर्धेच्या 4थ्या क्रमांकावर असेल अशी स्थिती आहे. योगेश शिवेकर स्ट्राईक एंडला संघनायक, तर नाव स्ट्राईक एंडला एजाज कुरेशी, मॅन फ्रॉम इंदापूर. पुणे जिल्ह्यातला हा एक मोठा खेळाडू आहे. पुणे जिल्ह्यातला पहिला खेळाडू आहे एजाज कुरेशी, ज्यानं 7 समुद्रा पल्याड झेप घेतलेली आहे. टेनिस क्रिकेट खेळताना ज्यानं विमान प्रवास केला तो खेळाडू म्हणजे एजाज कुरेशी. आता नाव स्ट्राईक एंडला असेल. राजू रासकर आयकॉन, मॅन फ्रॉम भोसरी, पहिलं षटक टाकतोय. योगेश शिवेकर पहिल्या चेंडूवरती फेकून देतोय सीमारेषा पार षटकार. सागर शेठ सातकर पाटील यांचा खणखणीत षटकार. या ठिकाणी बघा, आपण उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मॅन ऑफ द सिरीज अशी असंख्य पारितोषिक देत आहोत आणि ती पारितोषिक chowka.in या वेबसाईट जी कॅल्क्युलेशन देईल, जे स्टॅटिस्टिक देईल, त्याच खेळाडूंनाही बक्षीस मिळणार आहे. योगेश शिवेकर आज बरसलाय, कोसळलाय आणि कडाळलाय. लागोपाठचा दुसरा षटकार. सागर शेठ सातकर पाटील यांचा खणखणीत षटकार. एकदा सगळी दारं बंद झाली ना की माणूस पेटून उठतो, तशी परिस्थिती इथे संघांची आहे. लागोपाठ 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केले आकाश ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब नाईकरे यांच्याकडून आणि 2 षटकार योगेश शिवेकरने ठोकलेत. फक्त एका षटकाराची आता त्याला गरज आहे. दारं बंद केल्यानंतर आपण पाहतो की माणूस सततपणे बाहेर पडण्यासाठी जो धडपडतो, किती त्वेषाने धडपडतो, किती प्रयत्न तिथं करतो, किती एफर्ट देतो, इथं तसं बघायला मिळेल. आणि हा स्लोअर वन टाकला होता बघा, एक लॉलीपॉप टाकला होता आणि त्या चेंडूमध्ये पूर्ण अडकून ठेवलं योगेश शिवेकरला. धाव फलकावरती 12 धावा. पहिलं षटक चालू असताना षटकार हॅट्रिकची संधी साधता आली नाही, परंतु ज्या पद्धतीने त्याने आक्रमण केलं पहिल्या 2 षटकामध्येच, आक्रमक इरादे दाखवलेत, नक्कीच एक वेगळी बॉडी लँग्वेज. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि 4 रन. एजाज कुरेशी एका बाजूने दणदणीत चौकार. सॉक्रेटिसचा एक किस्सा मध्यंतरी मी वाचला होता. एक तरुण सॉक्रेटिस कडे गेला. तर सॉक्रेटिस म्हणजे एक महान तत्ववेत्ता आहे, एक महान फिलॉसॉफर आहे. अनेक त्याचे विचार आजही समाजाला लागू पडतात. ओहो, फुले पुढे होता चेंडू आणि समोर निलेश पिंजारी, त्याने चेंडू हातामध्ये घेतला, अडवलाय. धाव फलकावरती आपण पाहू शकतो 16 धावा. तर तो तरुण गेला होता, तो सतत अपयशी होत होता. कुठलाही बिझनेस केला, कुठेही त्याने काही हातात काम घेतलं की ते अपयशी व्हायचं. आणि म्हणून तो सॉक्रेटिसचा सल्ला घेण्यासाठी गेला की बाबा मला तुम्ही काहीतरी सांगा जेणेकरून मी यशस्वी होईल. आणि बघा हा 3रा षटकार. सागर शेठ सातकर पाटील यांचा खणखणीत षटकार. मला वाटते रात्री बऱ्याच लोकांनी फटाक्यांवरती डाका टाकलाय आणि आता मैदानामध्ये वाजवायला लागलेत. मग अशी अमित राऊतने वाजवले आणि आता काही
योगेश शिवेकरच्या हातात सापडले होते रात्री, तो आता वाजवतोय. भरत दादा वाडेकर यांच्याकडून देखील लागोपाठ 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच वाडेकर साहेबांचे मनापासून आभार. पैसे त्यांनी जमा सुद्धा केलेले आहेत. आणि पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. धावफलकावरती आपण पाहू शकतो 22 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर गडी अजून कोणताही बाद झाला नाही. तर सॉक्रेटिसचा तो किस्सा सांगत होता. तरुण अपेक्षित तरुण त्यांच्याकडे गेला आणि त्यांना सांगितलं की मला तुम्ही यशस्वी होण्याचा काहीतरी मंत्र द्या, की मला यश मिळालं पाहिजे, मी प्रत्येक ठिकाणी अपयशी होतोय. सॉक्रेटिसने काय केलं, त्याला म्हटलं आता मला वेळ नाही, तू संध्याकाळी मला, मी नदीला फिरायला जातोय, तिथे भेट. म्हणून तो तरुण तिथं संध्याकाळी गेला त्यांना भेटायला. तर त्यांनी काय केलं, त्याला पाण्यात घेऊन गेले, एकदम खोलवर पाण्यात घेऊन गेले. पार पाणी कमरेपर्यंत आलं, छातीपर्यंत आलं, गळ्यापर्यंत आलं पाणी, नाकापर्यंत पाणी आलं. आणि त्यांनी काय केलं, त्याची मान पकडली आणि अशी पाण्यात बुडवली. तो असा गया करायला लागला, हातपाय झाडायला लागला, पण सॉक्रेटिस काही मान सोडत नव्हते. आणि नंतर त्यांनी काय केलं, थोड्या वेळाने एक 5-10 सेकंदानंतर किंवा 10-12 सेकंदानंतर ती मान त्यांनी सोडून दिली. थोडी अशी उसळी मारली पाण्यातून बाहेर आणि तो बाहेर आला. नंतर दोघं जण बाहेर आले. सॉक्रेटिसने त्यांना विचारलं की तुला मी ज्यावेळेस पाण्यात बुडवलं होतं त्यावेळेस तुला काय वाटत होतं? तो म्हटलं मला सततपणे बाहेर पडूशी वाटत होतं, माझा जीव जाण्याची वेळ आली होती आणि त्यामुळे मी बाहेर जाण्यासाठी प्रयत्न करत होतो, पण तुम्ही सोडत नव्हता. मग त्याने तेच सांगितलं की तू जितका प्रयत्नानं तू बाहेर जाण्यासाठी प्रयत्न करत होता तेवढा प्रयत्न तू तुझं काम यशस्वी होण्यासाठी कर, तू नक्कीच यशस्वी होशील. बघा हा चेंडू एक आडव्या बॅटने एजाज कुरेशीने खेळलाय. एजाज कुरेशी एक आक्रमक फलंदाज आहे, परंतु एका बाजूने पेटलाय कोण, योगेश शिवेकर, आणि तो त्याला स्ट्राईक देतोय. एक धाव काढून तो नॉन स्ट्राईकला जातोय. 23 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक चालू असताना या 2 खेळाडूंचं कॉम्बिनेशन खूप चांगलं ठरलेलं आहे या स्पर्धेमध्ये. योगेश शिवेकरने देखील काही सामन्यांमध्ये आपला जलवा दाखवला. एजाज कुरेशीने देखील काही सामने आपल्या हिमतीवरती जिंकून दिलेत आणि त्यांच्या इतर खेळाडूंनी देखील त्यांना खूप चांगली साथ दिलेली आहे. आणि त्यामुळे हा संघ देखील आपल्याला अजितदादा बुट्टे पाटील यांचा भामचंद्र क्रिकेट अकॅडमी वराळे हा संघ या सेमीफायनल मध्ये आलेला दिसलाय. नासिर अन्सारीचा हा चेंडू मिड विकेटला लॉंग ऑनला खेळलाय. सचिन बर्गे संघनायक तिथे आहे. चेंडू आडवेल फेकेल तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी आणि धावफलक 1 ने पुढे जातोय. 24 धावा. तब्बल सलामीची जोडी मैदानामध्ये असल्यानंतर एक चांगली सुरुवात आपण पाहू शकतो पहिल्या 2 षटकामध्ये. पहिल्या सामन्यामध्ये कृष्णा सातपुते बाद झाला, किरणकड बाद झाला आणि हनुमान खराबवाडीला धावा बनवता आल्या नाही. मुळात हे फलंदाजांचं नंदनवन असं मैदान आहे. इथं युवा नेते दत्ता शेठ शिळावणे या ठिकाणी उपस्थित आहेत. षटकार ठोकलाय सागर शेठ सातकर पाटील यांचा खणखणीत षटकार. षटकार षटकार युवा नेते दत्ता शेठ शिळावणे आपण मंचावरती या. आपलं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग आयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी दत्ता साठे आपण उपस्थित आहात, आपले हार्दिक स्वागत. काल दिवसभर उपस्थित होते, आज आहेत राकेशजी चासकर, आपलंही मनापासून स्वागत. उजव्याच्या बाहेर चेंडू आहे, वाईडचा इशारा इथे येईल. एक परफेक्ट कोणा मारायचा प्रयत्न इथे होता आणि चेंडू नक्कीच उजव्याच्या खूपच बाहेर आहे आणि त्यामुळे वाईड आहे. आता तर वाईडचा जरी थोडा आत असला तरी सुद्धा तुम्ही नवीन बदललेले नियम बघा. ते नियम सांगतात की जर फलंदाजाच्या कक्षेच्या बाहेर चेंडू असेल, तो जरी वाईडच्या लाईनच्या आत असला तरी तो वाईड आहे. बॅट्समन रिच टू दी बॉल, जर तो चेंडू पर्यंत पोहोचू शकत नसेल तर तो वाईड देण्यात येतो. हे बदललेले नियम आहेत आणि कदाचित पंचाने त्या नियमाचा वापर केलेला असेल. ओहो, परत एकदा अक्रॉस द बॅट, मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. दुसरा एजाज कुरेशीचा. सातकर पाटील यांचा खणखणीत षटकार. षटकार षटकार नाही, नक्कीच दोघांनी ठरवलेलं आहे. पहिलं षटक खेळला होता योगेश शिवेकर, तो स्ट्राईक कडून खेळला होता. हवेचा फायदा त्यांनी घेतला आणि आता डावखोऱ्या हाताचा फलंदाज एजाज कुरेशी स्ट्राईक करून इकडून या बाजूने स्ट्राईक घेतोय आणि इकडून तो हवेचा फायदा घेतोय. कालच ही चर्चा झाली होती ज्यावेळेस हाच संघ मैदानामध्ये खेळत होता की डावखुर आणि उजव्या फलंदाजांनी हवेचा कसा फायदा घेतला. आता बघा, हवेच्या विरोधात मारलेला फटका आहे परंतु तो लांब जाणार नाही कारण त्याला हवेचा प्रतिरोध होणार आहे. तिथे 2 धावा सहज पूर्ण करतोय योगेश शिवेकर आणि एजाज कुरेशी. धावफलकावरती आपण जाऊ. 39 धावा, 2 षटकांचा खेळ संपला इथे. 39 किती ताबडतोड फलंदाजी आपण केली होती. मला वाटतं प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन इथं होईल. काय म्हणायचे तुम्हाला काशीनाथ चव्हाण?
निश्चितच एक भली मोठी स्पर्धा या ठिकाणी होत्या. नेटकं आयोजन आणि देखणी स्पर्धा या मैदानावर रंगते. क्षणाक्षणाला बदलणारे डावपेच प्रतिस्पर्ध्यावर केली जाणारी कुरघोडी आणि ह्याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये हनुमान क्रिकेट क्लब खराबोड या संघाला कसं बांधून ठेवलं होतं आणि एक आक्रमक खेळी या ठिकाणी अमित राऊतची एक विजयाच्या दिशेने वाटचाल करणारी निश्चितप्रमाणे ठरली आहे. आणि आता मात्र उजव्या डावा ह्या दोन्ही फलंदाजाला मात्र हवेचा पुरेपूर फायदा निश्चितप्रमाणे मिळतोय. धावफलकावर ज्या धावा नोंदवल्या गेल्या त्या 39 धावा दोन षटकांच्या समाप्तीनंतर. अजूनही आघाडीची फलंदाजीची जोडी मात्र मैदानामध्ये तग धरून आहे. 6 षटकाचा सामना आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. अगदी अजून संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र इथं भरपूर गर्दी होईल कारण फायनलचा सामना आहे आणि फायनलच्या सामन्यासाठी या ठिकाणी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी निश्चितप्रमाणे पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मेरपंचाला पान करून टाकलेला चेंडू आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी एक भला मोठा फटका. 6 धावा. सागर शेठ सातकर पाटील यांचा खणखणीत षटकार षटकार षटकार. गोलंदाजांची पूर्ण हिंसा चालवलेली या फलंदाजांनी आणि हिंसा अशी की स्वर्गात महात्मा गांधी सुद्धा खुश झाले असतील नाही का. सगळ्यांनाच हवीशी वाटणारी ही हिंसा आहे. अहिंसेचा प्रणेता सुद्धा या हिंसेने सुखावला असेल. योगेश शिवेकर आणि एजाज कुरेशी या दोघांनी ताबडतोड फलंदाजी केलेली आहे. अक्षरशः लाजवाब. त्या फलंदाजीला नक्कीच शब्द सुद्धा नसेल. 46 धावा तब्बल 2.2 म्हणजे 14 चेंडू मध्ये 46 धावा या दोघांनी फटकावल्यात आणि आज नक्कीच काही निश्चित करून आले कारण या संघातला जो पराभूत संघ आहे तो नक्कीच 4थ्या क्रमांकावरती राहणार आहे आणि विजेता संघ हा सेमीफायनल खेळेल आणि त्यामुळं कुठल्याही पद्धतीमध्ये विजय मिळवायचाच हा चंग हा निश्चय हा दृढ निश्चय या दोन्ही संघांनी केलेला असणार आहे. हा चेंडू हा कुटप्प्याचा चेंडू आणि असा चेंडू टाकणं एजाज कुरेशीला म्हणजे सरळ षटकाराला निमंत्रण देण्यासारखंच आहे. सागर शेठ सातकर पाटील यांचा खणखणीत षटकार षटकार षटकार. हॅलो. षटकाराबरोबरच 50 ओलांडली जाते. 52 धावा धावफलकावरती 2.3 षटकामध्येच. रिव्हर्स स्वीप आणि नक्कीच गॅप मध्ये खेळलेला हा फटका. 4 रन. चौकार एजाज कुरेशी. ड्रीम सिटीचा दणदणीत चौकार चौकार चौकार. एजाज कुरेशी खेळतोय 7 चेंडू मध्ये 25 धावा तर योगेश शिवेकर सुद्धा कुठे कमी नाही. 9 चेंडू मध्ये 29 धावा. एक चौकार आणि षटकार जास्त आहेत त्यांच्या डावामध्ये. ओहो. आज एजाज कुरेशीचा सुद्धा फलंदाजीला एक वेगळे धुमारे फुटलेले आहेत. नेहमी आक्रमक फटकेबाजी विशेषतः हेलिकॉप्टर शॉट हा किती जबरदस्त खेळत असतो एजाज कुरेशी आपण पाहतो परंतु आज त्याने सगळ्या फटक्यांचा आपल्या फलंदाजीमध्ये अंतर्भाव केलेला आहे. त्याने फाईन लेगला खेळलाय. तो थर्ड मॅनला खेळतो. तो स्क्वेअर लेगला खेळतो. तो कव्हर पॉइंटला खेळलाय. त्याने लॉंग ऑनला खेळलाय. लॉंग ऑफला खेळलाय. कव्हरला खेळलाय. मिड विकेटला खेळलाय. अशा सगळ्या रिजन मध्ये तो फटकेबाजी करतो आहे. त्याचं वॅगनवेल इथं नाही. योगेश शिवेकरचा हा षटकार. आज सागर शेठ सातकर पाटील यांचा खणखणीत षटकार षटकार षटकार. एवढी आक्रमक फलंदाजी आज योगेश शिवेकरने केली की एजाज कुरेशी सुद्धा त्याच्या समोर आज झाकोळला गेलाय.
बघा ना तुम्ही, 10 बॉल मध्ये 35 धावा काढल्यात आणि 8 बॉल मध्ये 26 धावा काढल्यात एजाज कुरेशीनं. तर 10 चेंडू मध्ये 35 धावा काढल्यात योगेश शिवेकरनं. त्याचा स्ट्राईक रेट नक्कीच जास्त आहे एजाज कुरेशीपेक्षा. अर्थात एजाज कुरेशी म्हणजे काय, तो काय असा लेचापेचा खेळाडू नाही. त्याचाही स्ट्राईक रेट बघा, 8 चेंडू मध्ये 26 धावा म्हणजे जवळपास 350चा स्ट्राईक रेट आहे. आणि 350 3.25 स्ट्राईक रेट आहे आणि 350चा स्ट्राईक रेट आहे योगेश शिवेकरचा. 2 सलामीवीर जर एवढे आक्रमक फलंदाजी करत असेल तर त्या क्षेत्ररक्षकांची आणि त्या फलंदाजांची अवस्था काय होईल काशीनाथ? निश्चितच. तर या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी वाघजाई देवस्थान ट्रस्टचे सचिव आदरणीय पांडुरंगजी शिळवणे आपण या ठिकाणी उपस्थित झालात. त्यांच्यासोबत या ठिकाणी शशिकांत भाऊ सावळे आपणही या ठिकाणी उपस्थित झालात. आपलंही या ठिकाणी तमाम क्रीडा रसिकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. तर निश्चित मैदानामध्ये ह्या 2 फलंदाजांनी मात्र फटक्यांची आतिषबाजी निश्चितप्रमाणे पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. योगेश शिवेकर आणि एजाज कुरेशी 1-2 खंबे फलंदाज निश्चितप्रमाणे मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर आहे तो नासिर. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीने खेळून काढलेला चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी. सागर शेठ सातकर पाटील यांचा खणखणीत षटकार षटकार षटकार. फलंदाजांनी मला वाटतं काही धाव फलका नाही बघितलं तरी चालेल, कारण एवढ्या धावा त्यांनी आता टोकलेल्या आहेत. 3 षटकं आणि नुकतीच संपतात. 69 धावा धावफलकावरती. धावांचा पाऊस पडतोय मैदानामध्ये, खच पडतोय. मला वाटतं धावांची गारपीट झालेली. काही 2-3 वर्षापूर्वी जशी गारपीट झाली होती ना, सगळी उद्ध्वस्त करून पिकं उद्ध्वस्त होत होती, सगळं उद्ध्वस्त होत होतं, तशी परिस्थिती आहे. या दोन्ही फलंदाजांनी आता गोलंदाजी उद्ध्वस्त करून टाकलेली आहे, फोडून काढलेली आहे. हा चेंडू उजव्याच्या बाहेर, वाईडचा इशारा. जो चेंडू यष्टीरक्षकाकडे जातोय तो वाईड असतोय. यावरून हे फलंदाज कुठल्या लेवलची फलंदाजी करतायत बघा. 70 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 34 मैदानामध्ये आता चालू झालेला आहे. आणि हा चौकार, बॅट वरती चेंडू आला की षटकार किंवा चौकार, यापेक्षा वेगळा फटकाच नाही. चौकार चौकार. दोघही अजिंक्य आहेत बघा. 36 धावसंख्येवरती आता एजाज कुरेशी. 10 चेंडू मध्ये 36 धावा. मला वाटतं एजाज कुरेशी आता सरस ठरतोय. एखाद्याचा इगो दुखावल्यानंतर काय होतं बघा. एजाज कुरेशी सुद्धा दाखवून दिलं की मी सुद्धा काही कमी नाहीये. 10 चेंडू मध्ये योगेश शिवेकरने जर 35 मारले असेल ना, तर मी 10 चेंडू मध्ये 36 मारतो. काकण भर का होईना, पण एजाज कुरेशी आता सरस ठरलाय. आग लागलेली आहे बघा, कसा आगीचा डोंब उसळलाय. आणि आगीत रॉकेल टाकायला मला चांगलं आवडतं. भेटू द्या आपल्याला काय. 75 धावा धावफलकावरती आहेत 4थं षटक चालू असताना. एजाज कुरेशी 10 चेंडू मध्ये 35 धावा, त्यात 11 चेंडू मध्ये 37 धाव संख्येवरती आहे एजाज कुरेशी. योगेश शिवेकरचा यावेळेस रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, नक्कीच फसलाय. योगेश शिवेकर हा एक तालुका प्लेअर आहे. खेड तालुक्याच्या बाहेर तो फार क्वचितच खेळलेला असेल, किंवा प्रोफेशनल क्रिकेटमध्ये तो अजूनपर्यंत फार मोठं क्रिकेट त्याने खेळलं नाही. असं असतानाही एजाज कुरेशी हा भारतभर खेळलाच आहे, परंतु भारताच्या बाहेर जाऊनही खेळलाय. अशा खेळाडू समोर सुद्धा एक चमकतो योगेश शिवेकर आज. हे महत्वाचं आहे. कुठल्याही प्रकारे तो मागे सरत नाही. तुम्ही देवदास बघितला असेल. ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांच्यामध्ये जास्त सुंदर कोण आहे हा प्रश्न जसा आपल्याला निरुत्तर करतो, तसं या 2 फलंदाजांमध्ये चांगला फलंदाज कोण आहे हा प्रश्न आपल्याला निरुत्तर करेल. आपण ओळखू शकणार नाही. हो 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 नक्कीच क्रॅडिकल शॉट आणि षटकार.
सागर शेठ सातकर पाटील यांचा खणखणीत षटकार 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 खराबवाडीवरून अनेक ग्रामस्थ अनेक मित्रमंडळी किरण कड यांचे मित्रमंडळी या ठिकाणी स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. षटकाराबरोबरच धावफलकावरती आपण पाहू शकतो. आता धावफलक दाखवतोय तो 82 धावा. 4 षटक संपलेत. 82 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडूमध्ये 43 धावा एजाज कुरेशी तर 12 चेंडूमध्ये 36 धावा योगेश शिवेकर. किरण कड या स्पर्धेचं सुकाणू त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतलेला आहे. समीर सातकर आणि किरण कड आणि त्यामुळे त्यांचा मित्र परिवार या स्पर्धेसाठी त्यांना खूप मोठी मदत करतो आहे. सातत्यानं आपण पाहिले की गेले 5-6 दिवस समीर सातकर आणि किरण कड यांचे दोघांचे खूप असंख्य मित्र या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतायत. खराबवाडीवरून सुद्धा बरेचसे मित्रमंडळ या ठिकाणी आज उपस्थित आहेत. राजेंद्र कड, अनिल शेठ कड, सागर कड, किरण खराबी, संभाजी कड, दत्ता शेठ साठे, सुयोग खराबी, नकुल खराबी, सतीश भाऊ कड, विठ्ठल कड, प्रवीण खराबी, अभिजित कड, सूरज कड ही बरीचशी नावं मी गेल्या 10-12 वर्षापासून पाहतोय. क्रिकेटचे संलग्न आहेत आणि किरण कड आणि या लोकांची मैत्री सुद्धा आजही आज ताग्यात कायम आहेत. गावामध्ये किती राजकीय उलथापालथी होऊ द्यात परंतु हे मित्र एकमेकांचा साथ सोडत नाहीत. हे त्यातलं एक मैत्रीचं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर प्रशांत खराबे आणि सचिन कड हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून खराबवाडीवरून उपस्थित आहेत. या सर्व मंडळींचं मी मनापासून स्वागत करतो. चला आता यानंतर टॉस कोणात करायचा हा प्रश्न आहे ना. षटकार योगेश शिवेकर, सागर शेठ सातकर पाटील यांचा खणखणीत षटकार 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 एक अभेद्य फलंदाजी या दोन खेळाडूंची बघा. या दोघांच्या फलंदाजीकडे पाहिल्यानंतर जंजिरा सुद्धा मनातल्या मनात खुश झाला असेल की माझ्यासारखाच कुणीतरी अभेद्य आहे जिंकायला. जंजिरा कधीच पडला नाही आणि हे दोन खेळाडू सुद्धा अजूनपर्यंत उभे आहेत आणि शत्रूची दानादान उडवतायत, तारांबळ उडवतायत, भंबेरी उडवतायत. नक्कीच त्यांना त्राही त्राही करून टाकलेला आहे. त्यांनी ते माय धरणी ठाय करून टाकलेला आहे. त्यांच्या नाकात दम आणलाय. क्षेत्ररक्षकांच्या आणि गोलंदाजांच्या नाकी 9 आणलेत आणि पूर्ण वाताहत करून टाकले. धुडगूस घातलाय ग्राउंड वरती या दोन्ही फलंदाजांनी. आता अजून शब्द मला शोधावे लागतील. थांबा. आकाशामध्ये चेंडू परंतु निलेश पिंजारी आहे आणि 100% तो कॅच होणार. एक चांगला खेळाडू चुकीच्या खाली योगेश शिवेकर चुकला तो संपला. सागर शेठ सातकर पाटील यांची बळीची चाळी चाळी चाळी. योगेश शिवेकरची ताबडतोब फलंदाजी. त्यांनीच पहिल्यांदा सुरंगाला बत्ती दिली होती आणि मोठमोठे स्फोट घडून आणले होते. 14 चेंडू खेळला, 42 धावा काढलेल्या आहेत त्यानं. 6 षटकार आणि 1 चौकार त्यानं ठोकलेला आहे. त्याची फलंदाजी बघा. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवरती केलेल्या हल्ल्यासारखी होती. कधी लुटून गेला ते कळलंच नाही. बाद होऊन परतला योगेश शिवेकर. धावफलकावरती आपण पाहू शकतो 88 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक मैदानामध्ये चालू आहे. अजूनही एजाज कुरेशी मैदानामध्ये आहे. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहे. 43 धावसंख्येवरती खेळेल तो आणि क्लीन बोर्ड. एक बाद झाला की दुसरा थांबत नाही. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. सागर शेठ सातकर पाटील यांची बळीची चाळी चाळी चाळी. पूर्वी नवरा जर मयत झाला तर बायको सती जायची, ती सुद्धा जायची. तसं मला वाटतं इथं आता दोघेही एका पाठोपाठ एक परतलेले आहेत. एजाज कुरेशी आणि योगेश शिवेकर आणि एजाज कुरेशी. 2 गडी बाद 88 धावा. अर्धशतकाची तमन्ना होती आपल्या सगळ्यांना की एक अर्धशतक मिळेल. विलास शेठ सातकर पाटील यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. मला वाटतं 3 मान्यवरांनी हे बक्षीस जाहीर केलेले आहे.
एक विलास शेठ सातकर पाटील, त्याचबरोबर भरतदादा वाडेकर आणि मला वाटतंय आकाश ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब नाईकरे या 3 मंडळींनी या ठिकाणी आता वादळ शांत झालेत, ग्राउंडची वादळ शांत झालेत आणि मैदानामध्ये दुसरंच वादळ आले. ओमसाई 11चे संघमालक सूर्यकांत शेठ बधाले या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग आयोजन समितीच्या वतीनं मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. उजव्या हाताने ओव्हर द विकेट गोलंदाजी. 2 वादळ आता शांत झालेले आहे. वादळ असेच असतात, वादळ येतात आणि जातात, परंतु वादळाच्या तडाख्यामध्ये जो सापडतो ना तो उद्ध्वस्त होतो, तो नष्ट होतो, तो भुईसपाट होतो. आणि वादळ येतात आणि असेच निघूनही जातात लगेच. वादळ असं कधी 1 महिनाभर एखाद्या ठिकाणी वादळ थांबले असं होणार नाही. 1-2 दिवस 3 दिवस आणि ते वादळ नक्कीच निघून जातं. किंवा एखाद्या ठिकाणी वादळ आलं तर काही मिनिटामध्ये ते निघून जातं, मिनिटामध्येच. ते तासभर किंवा दिवसभर सुद्धा वादळ एका जागेवर थांबत नाही. आणि तसंही आता ह्या वादळाचा झपाटा आपण बघितला आणि ही वादळ आता शांत होत आहेत, थांबतायत वादळ. 89 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक सुरू असताना. आणि या गोलंदाजानं नक्कीच ही 2 यश मिळवले. ते लागोपाठच्या चेंडूवरती त्यानं दोन्ही सलामीवीरांचा अडसर दूर केला होता. तो राहुल शिवेकर. या अगोदरचं षटक त्याचं मागड होतं, परंतु या षटकामध्ये नक्कीच एक ताबडतोड फलंदाजी त्यांनी केलेली आहे. षटक संपलं. या षटकामध्ये आपण पाहू किती धावा आहेत. फक्त 7 धावा दिल्यात राहुल शिवेकरनं आणि 2 गडी बाद केलेत. एकमात्र यशस्वी गोलंदाज आहे राहुल शिवेकर. त्याची गोलंदाजी बघा, 2 षटकं टाकली, 31 धावा त्यानं दिल्यात, 2 गडी बाद केलेत, कोणतंही निर्धाव षटक नाही. राहुल शिवेकर यशस्वी गोलंदाज. आपण पाहू शकतो आता शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल. 4 षटकांचा खेळ तर इथे संपलेला आहे. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 6वं षटक आहे कदाचित निलेश पिंजारीच्या हातामध्ये दिले. राजू रासकर, सचिन बर्गे, निलेश पिंजारी हे नक्कीच ताकदवान फलंदाज आहेत या संघामध्ये. भीमा रौंदळ हा सुद्धा एक खेळाडू आहे. मला वाटतं ह्या 4 फलंदाजांना आता नक्कीच प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल, कारण इतकं मोठं आव्हान जर ओलांडायचं असेल तर या खेळाडूंमध्ये नक्की ती ॲबिलिटी आहे. सचिन बर्गे विषयी तर नक्कीच आपल्या सगळ्यांना माहित आहे की हा किती मोठा फलंदाज आहे. राजू रासकर, निलेश पिंजारीने तर अलीकडं अक्षरशः त्या हाफपिच क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातलाय. निलेश पिंजारी म्हणजे हाफपिच क्रिकेटचा कृष्णा सातपुते आहे असं ओळखलं जातं. आणि असे ताबडतोब भीमा रौंदळने एक इनिंग मैदानामध्ये कशी खेळली होती बघा. 13 चेंडूमध्ये 51 धावा फटकावल्या होत्या, जे या स्पर्धेतलं अर्धशतक आहे आणि सर्वात वेगवान अर्धशतक आहे. आणि त्यामुळं असे फलंदाज या संघाकडे आहेत. ओमसाई 11 कुर्ली संघाकडे. त्यामुळे या 89 धावा आणि अजून काय होतील त्या धावा सुद्धा पार होणार नाहीत असं आपण म्हणणार नाही. मी तर नाही म्हणणार. बाकीचं प्रेक्षकांमध्ये काय चर्चा असेल ती माझ्यापर्यंत अजून पोहोचली नाही. वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव फलकावरती आहेत. 90 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक चालू आहे ते शेवटचं आणि 6वं षटक. जी वादळ मैदानामध्ये आली होती एजाज कुरेशी आणि योगेश शिवेकर पहिल्या चेंडू पासून यांनी सीमारेषा फोडून टाकली होती. आकाशामध्ये चेंडू आणि झेल सुटलाय. चौकार. ड्रीम सिटीचा दणदणीत चौकार चौकार चौकार. बघा हा चौकार. जरी 2 फलंदाज बाद झाले तरी नंतरचे सागर दरेकर आणि बबलू रौंदळ या दोघांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. विशेषतः सागर दरेकरनं हा चौकार खेचला होता. 1 धाव या ठिकाणी अपेक्षित. मी बऱ्याच वेळा पाहतो की आपल्याकडं टेनिस बॉल मध्ये एकदा काय फलंदाजाला चेंडू लागला किंवा त्याला बॅटला लागून किंवा त्याने धाव घेताना त्याला चेंडू लागून गेला की धावा घेतल्या जात नाहीत. परंतु क्रिकेटमध्ये तसा नियम नाहीये. तुम्ही जर स्वतःहून चेंडूच्या समोर आला नसाल किंवा अनभिज्ञपणे चेंडू तुम्हाला लागून बाजूला गेलाय तर तुम्ही धावा घेऊ शकता, हरकत नाही. आखूड टप्प्याचा हा चेंडू होता. पूल केलाय, स्क्वेअर लेगला झेल सुटला आणि काय षटकार. नक्कीच षटकार असेल. प्रेक्षक अजून काही घोषणा करत नाही, केलेली आहे. पंचांचे हात वर जातात की पाहू. ओके, दोन्ही हात वर. षटकार. सागर शेठ सातकर पाटील यांचा खणखणीत षटकार.
बघा हा षटकार काय होता, तर तो वीरेंद्र सेहवाग फ्लायओव्हर होता. वीरेंद्र सेहवाग फ्लायओव्हर. कारण 100 धावा पूर्ण करायच्या, 200 पूर्ण करायच्यात, 300 पूर्ण करायच्यात. वीरेंद्र सेहवाग षटकाराने पूर्ण करतो. इथं 100 पूर्ण झालेली आहे. 100 भरलेली आहे का 100 ओलांडलेली आहे? 100 ओलांडलेली आहे. 100 पूर्ण झाल्यात. 100 भरणे म्हणजे काय, तर एखाद्याचा विनाश होणे किंवा एखादा नाश पावणे. 100 भरणे आणि ते 100 ओलांडणे म्हणजे काय, यशस्वी होणे. बघा एकच शब्द आहे, दोघांमध्ये काय होतं की 100 धावा, 100 आकडा पार झालाय, परंतु अर्थ किती वेगळे होतात. अरे ही मराठी भाषेची जादू आहे. आपल्या षटक संपेल, 6 धावा, 6 षटक संपले, 102 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी 103